हॅलो नमस्कार मंडळी. तर काय म्हणताय, उकाडा तर प्रचंड वाढलाय सगळीकडे. म्हणूनच मी फ्रीजमध्ये काही थंडगार भेटतं का बघत होती. तर मला समजलं की मम्मीने मस्तपैकी ताजं ताजं दही लावलंय. मग काय घेतला लगेच दह्याचं टोप आणि म्हटलं बनवूया मस्तपैकी थंडगार मलाई लस्सी. तर सगळ्यात आधी दह्यावर जी मलाई आली होती ना, ती मी एका वाटीमध्ये साईडला अशी काढून ठेवली. त्यानंतर एक टोप घेतला आणि चमच्याने त्याच्यामध्ये मस्तपैकी दही काढून घेतलं. साधारण 1 ते 2 वाटी मी दही घेतलंय, कारण की मला मस्तपैकी 2 ग्लास लस्सी बनवायची होती. तर त्या हिशोबाने मी दही काढून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे 3 ते 4 मोठे चमचे पिठी साखर. आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तर पिठी साखर आहे ना, पटकन वितळते आणि टेक्स्चर पण छान येतं, त्याच्यामुळे ती घातलेली आहे. आणि मस्तपैकी त्याला विस्करनीनं छान असं फेटून घेतलं स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत. तर तुम्हाला जर असं जाडसर आणि घट्ट दही कसं लावायचं त्याची रेसिपी पाहिजे असेल ना, तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी मम्मीला सांगू ती पण रेसिपी लवकरच शेअर करेन. तर मस्तपैकी बघू शकता, याला फेटून घेतलंय आणि पटापट असे 2 ग्लास घेतले. त्याच्यामध्ये मस्त ही लस्सी ओतून घेतली. त्यानंतर वरून त्याच्या चमचाभर जाडसर अशी मलाई घातली आणि मस्तपैकी तयार आहे पिण्यासाठी आपली मलाई लस्सी. तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूपच आवडेल आणि गरमीपासून थोडासा दिलासा पण मिळेल. तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय.